शिकणार आहोत द्वेषामुळे स्वतःवर होणारे परिणाम. द्वेषामुळे स्वतःवर होणारे परिणाम हा आजचा आपला विषय आहे. ठीक आहे. आणि कशा प्रकारे आपण जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष जर करत राहिलो, आपण जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत राहिलो तर त्या द्वेषामुळं आपल्यावरती जे परिणाम होतात ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आणि हळूवारपणे तुम्हाला हे शिकवलं जाईल. तुम्ही जर नोट्स लिहित असाल तर तुम्ही हेडलाईन लिहून घेऊ शकता. द्वेषामुळं स्वतःवर होणारे परिणाम हा आजचा आपला विषय आहे. द्वेषामुळं स्वतःवर होणारे परिणाम. कोणी सांगेल का द्वेषामुळं कोणते कोणते परिणाम होतात? कुणाला सांगता येईल? ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो, आपण एखाद्या व्यक्तीचा काय करतो? द्वेष करतो. त्यावेळेला कोणते परिणाम आपल्यावर होत असतात? कुणाला सांगता येईल? एक एक करून. ज्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो तो जर समोर दिसला तर आपली चिडचिड होते. व्हेरी गुड. पहिला मुद्दा आहे की चिडचिड होते ना. खूप सुंदर. चिडचिड होते आपल्याला. व्हेरी गुड. आणखी त्या प्रत्येकाने व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहू वाटत नाही. म्हणजे अच्छा. खूप राग येतो मनामध्ये. तोंड पाहूशी वाटत नाही. तोंड पाहूशी वाटत नाही, त्याचा राग येतो. ओके. राग येतो. व्हेरी गुड. आणखीन त्या व्यक्तीला बघून आपणच आपल्या स्वतःच्या मनावर नाही का ताबा नसतो, आपणच आपलं मन म्हणजे असं राग राग करतं त्या व्यक्तीचा. आपण स्वतःलाच जाळत असतो त्या व्यक्तीला बघून. व्हेरी गुड. तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेला त्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपणच आतल्या आत काय करत असतो? त्या व्यक्तीप्रती जळत असतो ना. बरोबर का नाही? ओके. अजून अजून कुणाला काही सांगता येईल का? आणखीन कुणाला काही सांगता येईल? काही परिणाम होतात ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो त्यावेळेला काही परिणाम होतात? म्हणजे आपणच टेन्शन मध्ये येऊन जातो आणि समोरची व्यक्ती आनंदात जगत असते. आपणच टेन्शन मध्ये येतो. बरोबर का नाही? ओके. आपणच जे आहे ते टेन्शन घेत असतो. खूप सुंदर. आणखीन तुम्ही? ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो, मग तो व्यक्ती कोणी असू शकतो. तो आपल्या नात्यांमधला असू शकतो, आपल्या शेजारचा असू शकतो, आपले मित्र मैत्रिणी असू शकतात, किंवा आपल्या कामावरच आपला बॉस असू शकतो, किंवा आपल्यासोबत काम करणारे असू शकतात, किंवा ओळखी पाळखीचे लोक असू शकतात. ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या एरियातले लोक असू शकतात ना. तर आपण ज्यांचा द्वेष करतो तर आपल्यावर कोणते परिणाम होतात? त्यामुळं जेवण जातं का? टेन्शन घेतो आपण. आणखी सांगितलं कोणीतरी आपण आतल्यात जळतो नाही का. तोंड पाहूशी वाटत नाही, राग येतो, चिडचिड होते. आणखीन तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस आपण एखाद्याचा द्वेष करतो त्यावेळेला आपल्यावर कोणते परिणाम होतात त्याचे? आज हेच आपण शिकणार आहोत. आणि म्हणून हळूवारपणे हे सर्व तुम्हाला मी आज काय करणार आहे? शिकवणार आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो, द्वेष करणं हे पाप आहे. द्वेष करणे हे काय आहे? पाप आहे. देवाला हे मुळीच आवडत नाही की तुम्ही एखाद्याचा द्वेष करावा. काल आपण पाहिलं की द्वेषाचे जे चक्र आहे हे सतत सुरू राहतं. द्वेषाचे जे चक्र आहे हे सतत काय असतं? सुरू राहत असतं. आणि लक्ष द्या, आपण ज्या वेळेला एखाद्याचा द्वेष करतो, आपण एखाद्याचा द्वेष हा कोणत्या कोणत्या कारणाने करतो? कोणी सांगेल का? कोणती कारण असतात की ज्यामुळे आपण एखाद्याचा द्वेष करतो? कोणती कारण आहे ज्यामुळे आपण एखाद्याचा द्वेष करतो?
तुम्हाला भांडणामुळे सांगतो. द्वेष करतो. ओके, व्हेरी गुड. भांडणामुळे. ओके, आणखीन आपल्यापेक्षा भांडणामुळे. सुंदर दिसणे. सॉरी, आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा सुंदर दिसणे, दिसायला सुंदर. ओके, दिसायला जर सुंदर असेल ना कोणात तर स्पर्धा असेल तर त्यामुळे पण द्वेष केला जातो. परत एकदा सांगा. कोणात स्पर्धा असेल तर त्यामुळे पण द्वेष केला जातो. ओके, स्पर्धा असेल आणि त्यामुळे पण द्वेष जो आहे तो केला जातो. व्हेरी गुड. आणखीन कोणी कोणत्या कारणामुळे द्वेष केला जातो? आपल्यापेक्षा जास्त शिकलेले असले तरी आपण द्वेष करतो. शिकलेला असेल तरी. व्हेरी गुड. शिकलेला आपला असेल तरी आपण. गर्व राहिला, ऍटिट्यूड राहिलं त्यामुळे पण दुसऱ्याचा द्वेष केला जातो. हा, खूप सुंदर. जर आपल्यामध्ये ऍटिट्यूड जर राहिलं ना तर आपण दुसऱ्याचं काय करत असतो? द्वेष करत असतो. व्हेरी गुड. आणखीन काय कारण आहे द्वेष करण्याचे? चांगल्या नोकरीमुळे आपण द्वेष करतो का? हो. कोणाकडे चांगल्या पैसे घरामुळे. तर द्वेष करतात. येस, पैशांमुळे. व्हेरी गुड. पैशांमुळे आपण द्वेष करतो. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? काम जर नाही ऐकलं आपलं तर द्वेष करतो का आपण? घरामध्ये जर आपलं काम जर नाही ऐकलं तर आपण द्वेष करतो की नाही करत? हो. द्वेष करतो आपण ना. आपल्या मनासारखं जर नाही झालं तरी आपण द्वेष करतो की नाही करत? हो, करतो. ओके. आता लक्ष द्या. आज ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या आहे कोणत्या कारणामुळे द्वेष करतो आणि हे जे द्वेष आपण करत असतो ना त्याचे परिणाम हे समोरच्या व्यक्तीवर होत नसून ते आपल्यावर होत असतात. आणि लक्ष द्या, आज आपण शिकणार आहोत की द्वेषामुळं स्वतःवर होणारे जे परिणाम आहेत ते कोणकोणते आहेत. सविस्तर आपण काय करणार आहोत, हा भाग समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट तुम्ही लिहून घ्या. आपलं आध्यात्मिक नुकसान होतं. पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो. आता तो जो व्यक्ती आहे तो कोणत्या कोणत्या क्षेत्रातला आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे, तरी रिपीट करतो. तो आपल्या परिवारातला असू शकतो, तो आपल्या शेजारचा असू शकतो, ज्या विभागामध्ये आपण राहतो त्या विभागातला तो असू शकतो, त्यानंतर तो आपल्या कामावरचा असू शकतो, तो आपल्या ओळखीचा असू शकतो. आणि आणखीन तुम्हाला काय सांगता येईल? लक्ष द्या, हे सर्व जे लोक आहेत ना ह्या लोकांप्रती आपल्या मनामध्ये जो द्वेष असतो ना त्या द्वेषामुळं आपलं आत्मिक नुकसान होत असतं आणि तुमचं आत्मिक नुकसान होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवा तुम्हाला त्याच्या पवित्र वचनातून एक फार महत्वाची गोष्ट शिकवतो. ती आहे 1 योहान 2 अध्याय आणि त्याचं 11वं वचन आपण काढू. 1 योहान 2 अध्याय आणि 11वं वचन आपण काढणार. ज्यांना भेटलं असेल त्यांनी काढण्यासाठी आणि वाचण्यासाठी मदत करा. 1 योहान 2 अध्याय आणि वचन 11. पण आपल्याला बंधूंचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. बघा, द्वेष माणसाचे डोळे आंधळे करतो. द्वेष माणसाचे डोळे आंधळे करतो. देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की जो आपल्या भावाचा, जो आपल्या बहिणीचा, जो आपल्या सुनेचा, जो आपल्या सासूचा, जो आपल्या नातेवाईकांचा, जो आपल्या कामावर असणाऱ्या सोबत्यांचा, जो आपल्या बॉसचा, जो आपल्या ओळखी पाळखींचा काय करतो? द्वेष करतो. त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने
देव काय आहे हे माहिती नाही, त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने देव काय आहे हे माहिती नाहीये. जर त्याला हे समजलं असतं की देव काय आहे, तर त्याने कधीही कुणाचाही द्वेष केला नसता. पण वचन ह्या ठिकाणी असे सांगत आहे, जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्हाला अंधारात राहायला आवडतं का? नाही. नाही. का नाही आवडत अंधारात राहायला? अंधार असला की समोर काही दिसत नाही. परत सांगा. अंधार असल्यावर दिसत नाही समोर काय एक करतात. वेळ अंधार असल्यावर ते दिसत नाही, अंधार असल्यानंतर काम करता येत नाही, अंधार असल्यानंतर काही सुचत नाही. हेच म्हणायचं की तुम्हाला सर्वांना चर्च? हो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की अंधार आवडत नाही का? कारण अंधारामध्ये कोणतंच काम करता येत नाही, बरोबर का नाही? मग विचार करा, ज्या व्यक्ती प्रति तुमच्या मनामध्ये द्वेष आहे ना, तो द्वेष तुम्हाला त्या व्यक्तीप्रती कोणतेच काम करू देत नाही. आणि हा जो द्वेष आहे हा तुम्हाला दिवसेंदिवस अंधारामध्ये जे आहे तो लोटण्याचा प्रयत्न करत आहे. आणि वचन हे सांगत आहे, व अंधारात चालतो आणि तो कुठे जातो हे त्याला ठाऊक नाही, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहे. देवाची ही इच्छा नाहीये की तुमचं संपूर्ण जे जीवन आहे ते तुम्ही अंधारामध्ये देवाला ओळखत असूनही घालवावं. ही देवाची इच्छा नाही. अनेक वेळा देव काय आहे हे आपल्याला माहिती असतं, अनेक वेळा नाही, देव काय आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण ज्या वेळेला एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतो ना, तो द्वेष आपलं आत्मिक नुकसान करत असतो. कारण वचन 9 मध्ये बघा काय म्हटलं. वचन 9 मध्ये वचन 9 पहा काय म्हणत आहे. पहिले योहान 2 अध्याय वचन 9. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. बघा वचन काय सांगत आहे. तुम्ही कितीही हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मी प्रार्थना करतो, मी उपवास करतो, मी बायबल वाचतो, मी देवाची स्तुती आराधना करतो आणि मी पवित्र जीवन जगतो, मी प्रकाशामध्ये आहे, मला देव माहिती आहे, असं आपण किती जरी म्हटलं, पण ते खरं आहे का? जर आपल्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष आहे तर ते खरं नाहीये. याचा अर्थ हा आहे की आपण अजूनही अंधारामध्ये आहोत. अनेक वेळा आपण आपल्या मनामध्ये आपल्या पतीप्रती, आपल्या लेकरांप्रती, आपल्या सासूंप्रती, आपल्या सुनेप्रती, आपल्या ओळखीच्या लोकांप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती, तुम्ही आपल्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांच्याप्रती, कामावरचे जे लोक त्यांच्याप्रती आपण आपल्या मनामध्ये जर द्वेष बाळगत असू, तर देव स्पष्टपणे आपल्याला ह्या वचनामध्ये हे सांगत आहे की आपण अजूनही अंधारामध्ये आहोत आणि आपल्याला प्रकाशामध्ये येण्याची आता गरज आहे. प्रकाशामध्ये येण्याची गरज आहे म्हणजे काय? तर आपण आपल्या भावाला, त्याचं 10 वचन पहा काय म्हणते. वचन 10, आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहोत आणि त्याच्या ठायी अडखळण नसेत. वचन सांगत आहे ठिकाणी, जो आपल्या
भावावर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडकण्याचे कारण नाही. देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारे अडकण्याचं कारण होऊ नये याकरता आपण आपल्या भावाप्रती मनामध्ये द्वेष बाळगण्याऐवजी आपण आपल्या नातेवाईकांप्रती आपल्या मनात द्वेष बाळगण्याऐवजी आपण त्यांच्यावरती प्रीती केली पाहिजे. आणि जर आपण त्यांच्यावरती जर प्रीती करत आहोत याचा अर्थ हा आहे की आपण प्रकाशामध्ये आहोत. देवाची इच्छा ही आहे की तुमचं आत्मिक नुकसान होऊ नये. आज अनेक लोकांचं आत्मिक नुकसान हे झालेलं आहे आणि ते होण्याच्या मागचं सर्वात मोठं कारण जर काय आहे तर ते आहे त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या नातेवाईकांप्रती द्वेष बाळगलेला आहे. आणि ह्या द्वेषामुळं होतं काय माहिती का, देवासोबत आपलं जे नातं आहे ना ते कमजोर होऊन जातं. देवासोबत आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही. देवाच्या आज्ञेचं जे काही पालन आहे ते व्यवस्थित आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण आजच्या संध्याकाळच्या वेळेला करणं गरजेचं आहे. ते हे की माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये कुणाप्रती द्वेष आहे का. तो कोणाप्रती पण असू शकतो. आणि जर असेल तर मग तो द्वेष तुम्ही काढून टाकणं फार गरजेचं आहे. तो कशा प्रकारे काढून टाकण्यात येतो हे आपण पुढे शिकणार आहोत. हा पहिला भाग आहे की आपलं आत्मिक नुकसान होतं. दुसरी गोष्ट आपल्या आपल्या जीवनातली जी शांती आहे ना ती निघून जाते. ज्या वेळेला आपण एखाद्याचा द्वेष करतो, ज्या वेळेला आपण एखाद्याचा द्वेष करतो त्या वेळेला आपल्या जीवनातली जी शांती आहे ना ती निघून जाते. देवाने आपल्याला ह्या पृथ्वीवरती अशांततेमध्ये तुमचं जीवन हे तुम्ही व्यतीत करावं यासाठी पाठवलेलं नाहीये आणि यासाठी निवडलेलं नाहीये. देवाचं वचन सांगतं की आपल्याला देवाने ह्या पृथ्वीवरती यासाठी ठेवलं आहे की आपण आपलं जीवन अतिशय शांततेमय जे आहे ते जगलं पाहिजे. पण आपल्या जीवनातली जी शांती आहे ना ती का निघून जाते माहिती का, कारण आपण आपल्या मनामध्ये आपल्या नातेवाईकांप्रती ओळखीच्या लोकांप्रती आपण काय बाळगलेलं आहे, मनात द्वेष बाळगलेला आहे. बघा नीतिसूत्राचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 30 पहा. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, द्वेष मनामध्ये कायमस्वरूपी अस्वस्थता निर्माण करतो आणि त्यामुळे मनातील शांती काय होते, हरवते. कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये अस्थिरता असते, आपल्या मनामध्ये शांती नसते. आपल्या मनातील शांती, आपल्या जीवनातील शांती द्वेष काय करतो माहिती का, हिरावून घेऊन जातो. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस आपण एखाद्याचा द्वेष करतो ना तर त्यामुळं आपली जी हाडं आहेत ती हाडं कुचतात. नीतिसूत्राचे पुस्तक 14वा अध्याय आणि 30 वचन आपण काढू. त्या ठिकाणी काय म्हटलं पहा, शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुचतात. मत्सराने द्वेषाने हाडं काय होतात, कुचतात. लक्ष द्या, हाडं कोणत्या ठिकाणी कुचतात माहिती का, कोणत्या ठिकाणी हाडं कुचतात कोणाला सांगता येईल का. हाडं हे कधी कुचतात आणि कोणत्या ठिकाणी कुचतात. गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये, वयानुसार. वय झालं का. नाही, माझा प्रश्न नीट ऐका. हाडं हे कधी कुचतात आणि कुठं कुचतात. वय झाल्यावर. ज्या वेळेला माणूस मरतो आणि त्याला पुरण्यात येतं, हाडं जे आहे ना हाडांची पूर्णपणे माती होते, कुचतं हाडं. वय झाल्यानंतर पण होतं ते. पण मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की जिवंतपणेच द्वेष आपल्याला मृत्यूकडे घेऊन जात असतो.
जिवंतपणेच तुम्ही बघा, तुमच्या जर मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती, मग तो तुमचा नातेवाईक असो किंवा कोणी असू शकतो, त्या व्यक्तीप्रती जर तुमच्या मनामध्ये जर तीव्र द्वेष आहे ना, तो द्वेष तुम्हाला अस्वस्थ करतो. तुमचं मन लागत नाही कशामध्ये, कामामध्ये लागत नाही तुमचं मन. जर तो व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाच असेल तर तुमचं मन जे आहे ते जेवणामध्ये लागणार नाही. सारखं तुमचं मनामध्ये त्या व्यक्तीप्रती काही ना काही विचार जे आहेत ते चालूच राहतील. सारखं तो व्यक्ती जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही काय म्हणता, रस्ता बदलून घ्याल तुम्ही. तो व्यक्ती तुमच्या समोर जर असेल तर तुम्ही काय म्हणतात, तुम्ही स्वतःला तुम्ही काय म्हणतात, सॅटिस्फाईड करण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीप्रती चर्चा कराल. एक तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर, तो बरोबर नाही, तो असा आहे, तो तसा आहे. म्हणजे मला समजते तुम्हाला काय सांगायचं आहे. चर्च लक्ष द्या, द्वेष मनामध्ये कायमस्वरूपी अस्थिरता निर्माण करतो. द्वेष तुम्हाला स्थिर जीवन जगू देत नाही. द्वेष हा तुमच्या मनातील जी शांती आहे ना घेऊन जातो. द्वेष तुम्हाला शांतिमय जीवन जगू देत नाही. द्वेष हा जिवंतपणेच तुमची जी हाडं आहे ना तो कुजवायला सुरुवात करतो. मग लक्ष द्या, द्वेषामुळं आपल्या जीवनातली शांती जर नाहीशी होत आहे तर आपण मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती द्वेष बाळगावा अशी देवाची इच्छा असेल का? तुम्हाला काय वाटतं? नाही. देवाची इच्छा ही नाही. देवाची इच्छा मुळीच ही नाहीये. देवाची इच्छा ही आहे की तुमच्या जीवनामध्ये शांती असावी. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही स्थिर जीवन जगावं. आणि ते जगण्याकरता तुम्हाला ह्या दिवसांमध्ये तुमच्या मनामध्ये जर व्यक्तीप्रती एखादा द्वेष असेल तर तो तुम्हाला काढून टाकणं गरजेचं आहे. त्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण तो द्वेष तुम्हाला आतून पोकळ करत आहे. तो द्वेष तुम्हाला आतून जे आहे ना, आतून तो द्वेष तुम्हाला पोखरत आहे. तुम्हाला आतून तो द्वेष जो आहे ना तुमची हाडं कुजवत आहे. आणि म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या जीवनातली शांती आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती असलेल्या द्वेषामुळं जर निघून चालली आहे तर आपल्याला शांती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला मनातील द्वेष काढून टाकला पाहिजे. तिसरा मुद्दा लिहून घ्या. द्वेषामुळं जे परिणाम होतात त्याचा तिसरा मुद्दा लिहून घ्या, मानसिक तणाव. ज्यावेळेला आपल्या मनामध्ये द्वेष असतो एखाद्या व्यक्तीप्रती, आपण खूप भयानकरित्या मानसिक तणावाखाली जीवन जगत असतो, खूप भयानकरित्या. आणि हा जो मानसिक तणाव आहे ना, ह्या मानसिक तणावामुळं आपल्या जीवनामध्ये राग उत्पन्न होतो, आपल्या जीवनामध्ये चिंता निर्माण होते, आपल्या जीवनामध्ये निराशा येते, आपल्या जीवनामध्ये आपण एकटेपणाचा आपण सामना करत असतो. लक्ष द्या, मानसिक तणाव आपल्या जीवनामध्ये द्वेषामुळे येतो. जर आपण एखाद्याचा जर द्वेष करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये आपण मानसिक तणावाचा सामना करू लागतो. आठवतं तुम्हाला कधी असं की तुमच्यासोबत घडलेलं आहे असं कधी की तुम्ही एखाद्याचा द्वेष केला आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागला? असं कधी झालंय तुमच्यासोबत? फ्री फील असं कधी झालंय की तुम्ही एखाद्याचा येस तुम्ही एखाद्याचा द्वेष केला आणि त्यामुळं तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागला, खूप भयानकरित्या मानसिक तणावाचा? असं झालंय तुमच्या जीवनामध्ये कधी? हो दादा. झालं आहे. लक्ष द्या, म्हणजे द्वेष हा तुमच्या मानसिकतेवरती हल्ला करतो. द्वेषामुळे
व्यक्ती मानसिकरित्या अस्थिर होतो, अस्थिर. तुमच्या मनामध्ये जर कोणाप्रती जर द्वेष नाही ना, तर तुम्ही स्थिर असं जीवन जगा. पण जर द्वेष आहे आणि तो व्यक्ती तुमच्या समोर आहे, तर तुम्ही मानसिकरित्या अस्थिर होतात. तुम्हाला तुमचे विचार हे तुम्हाला त्या व्यक्तीप्रती भयानकरित्या उकसवत असतात. तुमचा जो मानसिक तणाव आलेला आहे तुमच्यामध्ये त्या द्वेषापोटी, तो द्वेष तुम्हाला त्या व्यक्तीप्रती क्रोध करण्याकरता उकसवतो. लक्ष द्या, सतत इतरांविषयी राग ठेवल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. चिडचिड करायला लागतो, एकाएकी चिडचिड करायला लागतो, एकाएकी आडव्यात बोलायला लागतो माणूस, मनामध्ये द्वेष असतो, किंवा एकाएकी अशी ऍक्शन करतो माणूस की जी ऍक्शन समोरच्या ज्या व्यक्तीप्रती आपल्या मनात द्वेष आहे ना, त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आपण आपण नाही का असं आपण अशी काय ऍक्शन करतो की जेणेकरून त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आपण त्याच्याबद्दलच करत आहोत. लक्ष द्या, आपलं जे मानसिक आरोग्य आहे ना, देवाची इच्छा ही आहे की तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये अतिशय चांगलं असावं. तुमचं मानसिक आरोग्य हे खराब होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. पण आपलं मानसिक आरोग्य खराब होऊन जातं. आणि कोण खराब करतं? आपल्या मनामध्ये असलेला जो काही द्वेष आहे तो आपलं मानसिक आरोग्य काय करतं? खराब करतं. कशामध्येच आपलं मन लागत नाही, कशामध्येच काहीच करायची आपली इच्छा होत नाही. आणि हे सर्व आपल्याला आतून जे आहे ना, आतून डॅमेज करत असतं. आणि म्हणून क्रोध असेल आणि द्वेष करणं न सोडल्यामुळं, क्रोध करणं किंवा द्वेष करणं न सोडल्यामुळं आपल्या जीवनामध्ये चिंता वाढते. आपण चिंता करायला लागतो, आपण निराशा आपल्या जीवनामध्ये येते. आपल्या जीवनामध्ये एकाकीपणाचा सामना आपण करत असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, काही दिवसापूर्वी मी एका परिवारामध्ये गेलो आणि त्या परिवारामध्ये गेल्यानंतर त्याच्या सासू आहे, त्यांनी त्यांच्या भावना त्यांनी माझ्यासमोर प्रगट केल्या. ते म्हणाले की पास्टर, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी ह्या दिवसांमध्ये खूप टेन्शन मध्ये आहे आणि काहीच करायची इच्छा मला होत नाहीये आणि माझी बीपी देखील वाढली आहे. आणि त्यांना मी म्हटलं की असं नेमकी काय झालं ज्यामुळं तुम्ही असं बोलत आहात? आणि ते म्हटले की इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा माझी जी सून आहे ती मला भयानकरित्या उलटून बोलली आणि ते माझ्या मनातून जात नाहीये. मी तिच्याबद्दल आता द्वेष करू लागले आहे. मी तिच्याबद्दल मनामध्ये आता द्वेष बाळगायला लागले आहे. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जो द्वेष बाळगून ठेवलेला आहे ना, हा द्वेषच तुम्हाला आतून काय करत माहिती का? दिवसेंदिवस पोखरत चाललेला आहे. तुमची बीपी वाढवत चाललेली आहे. तुमचं मानसिक संतुलन तो बिघडत चाललेला आहे. तुमच्या जीवनातली जी शांती आहे ती चोरून घेऊन चाललेला आहे. तुमचं आत्मिक नुकसान होत आहे. आणि हे ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना ते समजलं आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते म्हणाले की देवा, माझ्या मनातून माझ्या सुनेप्रती माझा जो काही द्वेष असेल माझ्या मनात तो काढून टाक. आणि प्रार्थना केल्यानंतर मी तिथून निघून आलो. पण एका आठवड्यानंतर परत त्यांच्याकडे मी प्रार्थना केल्यानंतर त्यांना मी विचारलं की कसं वाटत? ते म्हटले की ज्या दिवशी पास्टर तुम्ही मला याविषयी शिकवलं, प्रार्थना केली, तुम्ही गेल्यानंतर माझ्या मनातील पूर्णपणे द्वेष निघून गेला, मी हलके झाले. अनेक वेळा आपण आपल्या मनामध्ये जर एखादा व्यक्ती आपल्या मनासारखं जर नाही वागला, आपल्या मनासारखं जर काम नाही झालं, तर आपण त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये काय करतो? द्वेष ठेवतो, द्वेष. आणि हा द्वेष आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुजवत असतो, आपली हाडं कुजवतो, आपल्या जीवनातली शांती भंग करून टाकतो, आपलं मानसिक संतुलन जे आहे ते खराब करत असतो. आणि म्हणून लक्ष द्या, द्वेष करू नका. कोणाचाही द्वेष करू नका. लेकरांचाही द्वेष करू नका, पतीचा द्वेष करू नका, सासूचा करू नका,
सुनेचा द्वेष करू नका, शेजाऱ्या पाजारांचा करू नका, कामावरच्या लोकांचा द्वेष करू नका, ओळखीच्या लोकांचा द्वेष करू नका. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण काय करत असतो, समस्यांचा सामना करत असतो. पुढचा जो भाग आहे, चौथा मुद्दा जो आहे, द्वेषामुळं शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचा काय करतो, द्वेष करतो, त्या वेळेला आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. आपलं जे शरीर चांगलं आरोग्यमय आहे ना, त्या आरोग्यमय शरीरावरती काय होतो, त्याचा परिणाम होतो. एक संशोधन करण्यात आलं होतं आणि ते संशोधन केल्यानंतर असं आढळलं की जास्तीत जास्त लोकांना हृदयविकाराचा जो आजार आहे, हृदयविकाराचा जो त्रास आहे, तो द्वेष केल्यामुळे होतो. एक संशोधनातून हे बाहेर आलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांना हृदयविकाराचा त्रास जो आहे तो द्वेष केल्यामुळे होतो. कारण हृदयावरतीच प्रेशर येतं माहिती तुम्हाला, चर्च हृदयावरती काय येतं, प्रेशर येतं हृदयावरती. जास्तीत जास्त लोकांना उच्च रक्तदाबाचा देखील सामना करावा लागतो. जर तुमच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती तुमच्या जीवनात जर द्वेष आहे, तर आपल्या शारीरिक आरोग्यावरती तो द्वेष हल्ला करत असतो. आणि एका संशोधनातून हे समजून आलेलं आहे की द्वेष केल्यामुळं हृदयविकाराचा झटका येतो माणसांना. द्वेष केल्यामुळं उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आणि इतर असे अनेक आजार त्या व्यक्तीला होतात. जो व्यक्ती आपल्या मनामध्ये काय करतो, एखाद्या व्यक्तीप्रती द्वेष बाळगतो. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरिता मनातील द्वेष इतरांप्रती काढून टाकणं गरजेचं आहे. मनातील जो द्वेष आहे तो इतरांप्रती काढून टाकणं गरजेचं आहे. कारण मनात असलेला नकारात्मक भावना शरीरावरती काय करतात माहिती का, वाईट परिणाम टाकत असतात. तुमच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती द्वेष आहे तर तो द्वेष तुमच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी घेऊन येईल आणि त्या नकारात्मक गोष्टी तुमच्या शरीरावरती काय करतात, परिणाम करते. बारीक होत चालाल तुम्ही दिवसेंदिवस, टेन्शन घेत चालाल दिवसेंदिवस. तुमचं मन कशामध्ये लागणार, जेवणामध्ये नाही, कामामध्ये नाही, एक सतत तुम्ही त्याविषयीच बोलत राहा आणि अशामुळं तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून द्वेष करणं हे चुकीचं आहे. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही द्वेष करा. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही द्वेष करावा. त्यानंतर पुढचा जो 5वा मुद्दा आहे तो आहे संबंध बिघडतात ज्यावेळेस द्वेष करतात त्यावेळेला. ज्यावेळेस आपण एखाद्याचा द्वेष करतो ना, त्यावेळेला काय होतं माहिती का, संबंध बिघडतात. बघा, इफिसकराचं पत्र 4था अध्याय 31 वचन कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. इफिस 4:31 ज्यांना भेटलं असेल, आपण थोडं लवकर काढणार आहोत, आपला वेळ संपत येत आहे. इफिस 4:31. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात यावोत. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे, द्वेषामुळं आपले जे संबंध आहेत ते बिघडतात. द्वेषामुळं पारिवारिक किंवा मित्र आणि इतर जे सहकारी आहे यांच्याशी असलेले आपले जे संबंध आहे ना, ते कमकुवत होतात. त्यांच्यामध्ये असलेली जी मजबूती आहे ना ती कमजोर होऊन जाते. आणि हे सर्व कोण करतं, द्वेष करतं. देवाचं वचन सांगत आहे इफिसकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये की तुम्ही तुमच्या मनातून काय काय दूर केलं पाहिजे. वचन सांगत आहे तुम्ही तुमच्या मनामधून सर्व प्रकारचा कडूपणा, सर्व प्रकारचा संताप, सर्व प्रकारचा राग, सर्व प्रकारचं बडबड करणं, सर्व प्रकारची निंदा करणं आणि सर्व प्रकारचं द्वेष करणं, हे सर्व तुम्ही तुमच्यापासून दूर केलं पाहिजे. का दूर केलं पाहिजे? तुमचे संबंध टिकून राहावी यासाठी. तुम्ही बघा, संतापामुळं
रागामुळं, कडूपणामुळं, निंदा केल्यामुळं, द्वेष केल्यामुळं, व्यर्थ बडबड केल्यामुळं तुम्ही तपासा, तुमचं नातं तुटलेलं आहे. तुमच्या नात्यामध्ये आता गोडवा राहिलेला नाही. तुमच्या नात्यामध्ये प्रेम कमी झालेलं आहे. मे बी सासू सुनेमधलं प्रेम कमी झालं असेल. मे बी नंदांमधलं आणि जावेमधलं प्रेम कमी झालं असेल. मे बी तुमच्या नातेवाईकांमधलं प्रेम कमी झालं असेल. आणि हे सर्व कशामुळे झालं? संतापामुळं, रागामुळं, द्वेषामुळं, व्यर्थ बडबड केल्यामुळं, निंदा केल्यामुळं, ह्यामुळे झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टींनी तुमचं चांगलं नातं हे बिघडून ठेवलेलं आहे. आणि तुमचं नातं तुम्हाला जर परत चांगलं करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून सर्व द्वेष काढून टाकला पाहिजे. द्वेष तुमच्या मनामध्ये राग आणतो, द्वेष तुमच्या मनामध्ये कडूपणा आणतो, द्वेष तुमच्या मनामध्ये संताप आणतो, द्वेष तुमच्या मनामध्ये निंदा आणतो, द्वेष तुमच्या मनामध्ये व्यर्थ बडबड करणं आणतो. आणि द्वेषच आहे जो तुमचे संबंध बिघडून टाकतो. तुम्ही स्वतःचं अवलोकन करा, स्वतःचं खऱ्या अर्थाने तुम्ही पडताळणी करा आणि पहा की तुमचे किती लोकांसोबत नातेसंबंध तुटलेले आहे. ते परत प्रस्थापित करता आले पाहिजे. आणि ते परत प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तुम्ही सर्व वाईट गोष्टी तुमच्यापासून दूर केल्या पाहिजे. दूर केल्या पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे 6वा भाग, द्वेषामुळं सतत सूड भावना निर्माण होते. द्वेष काय करतो माहिती का? आपल्या मनामध्ये जो द्वेष असतो ना तो आपल्याला नेहमी त्या व्यक्तीचा सूड घेण्यासाठी उकसवत असतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती असलेला जो द्वेष आहे ना तो द्वेष आपल्याला त्या व्यक्तीचं सूड घेण्यासाठी उकसवत असतो. द्वेषामुळं मनातून सूड भावना निर्माण होते. त्याचं बरं व्हायला नको, त्याचं असंच झालं पाहिजे, त्याला असं हो, त्याला तसं हो, त्याला मी असं करेल, त्याला तसं करेल, त्याला म्हणजे सूड घेण्याची भावना आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण करत असतो. आणि ही भावना चांगली नाही. ही जी भावना आहे ही भावना चांगली नाही. यामुळं सतत नकारात्मक विचार आपल्यामध्ये येतात. आपण नकारात्मकतेशिवाय दुसरा कोणता विचार करू शकत नाही पॉझिटिव्ह. म्हणजे द्वेष आपल्या मनामध्ये केवळ त्या व्यक्तीचा सूड घेण्याचीच भावना निर्माण करत नाही, तर एकीकडे द्वेष आपल्याला नकारात्मक गोष्टींचा विचार करणारा व्यक्ती बनवत असतो. हे समजत नाही आपल्याला, हे कळत नाही आपल्याला. हे समजणं फार गरजेचं आहे. बघा पवित्र शास्त्र काय म्हणते पहा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 19 वचन. रोम 12:19 कोणीतरी काढा. काय म्हणते पहा त्या ठिकाणी. रोम 12:19. प्रियजनो हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. यस, सूड घेणं कोणाचं काम आहे? तुमचं काम आहे का? नाही, सूड घेण्याचं काम देवाचं आहे. देवाचं वचन स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही सूड उगवू नका. आपण सूड उगवतो. आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल सतत नकारात्मक विचार करतो. पण हे सर्व करण्याचं काम देवाचं आहे. हे काम तुमचं नाहीये. सूड घेण्याचं काम तुमचं नाहीये. त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करण्याचं काम तुमचं नाहीये. देवाचं वचन सांगत आहे की मी फेड करीन. असं प्रभू म्हणतो, मी फेड करा. तुम्ही कोणाचं सूड उगवू नका. का माहिती का? कारण तुमचं लाईफ कमी होतं. तुमचं आरोग्य खराब होतं. तुमचे नातेसंबंध तुटून जातात. तुमचं आत्मिक जीवन कमकुवत होऊन जातं, कमजोर होऊन जातं. आणि म्हणून ते म्हणते की सूड नका घेऊ. काही गरज नाही एखाद्या व्यक्तीविषयी मनामध्ये द्वेष ठेवण्याचा. पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा 7वा जो मुद्दा आहे, द्वेषामुळं लक्ष द्या आयुष्यात आनंदाची कमतरता येते. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष आहे ना तर तो द्वेष आपल्याला व्यवस्थित आनंद जो आहे तो करू देत नाही. व्यवस्थित आनंद जे आहे ना
तो आपल्याला लुटता येत नाही. आनंदाचा अनुभव व्यवस्थित आपल्याला घेता येईल. व्यवस्थित अनुभव आनंदाचा आपल्याला घेता येत नाही. का? कारण आपल्या मनामध्ये काय आहे? द्वेष आहे. जीवनाचा आनंद जो आहे तो आपल्याला व्यवस्थित घेता येत नाही त्या द्वेषामुळे. द्वेष आपल्या जीवनातला आनंद काय करतो माहिती का? आपल्यापासून हिरावून देतो. द्वेषामुळे व्यक्ती इतरांच्या चुकांवर लक्ष केंद्रित करतो व स्वतःच्या जीवनातील आशीर्वाद पाहू शकत नाही. जो द्वेष आहे ना, तुमच्या जीवनामध्ये इतके आनंदाचे प्रसंग असताना पण द्वेष तुम्हाला ते आनंदाचे प्रसंग पाहू देत नाही. तुमच्या त्या आनंदाच्या प्रसंगामध्येही द्वेष तुम्हाला उकसवतो. तुम्ही दुसऱ्यांच्या चुका बघा. ती मला असं बोलली होती, एकीकडे लग्न आहे बघा तुम्ही, मुलाचं लग्न आहे आणि मुलाच्या लग्नामध्ये ज्याच्या सोबत तुमचं भांडण झालेलं आहे त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे. तुम्ही त्या आनंदाच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये तो व्यक्ती तुमच्या समोर आला की लगेच तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय करतात? चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतात. सांगतात याने असं केलं तर तिने तसं केलं, त्याने असं. म्हणजे एकीकडे लग्नाचा आनंद राहिला बाजूला, हेच सुरू झालं मध्ये. म्हणजे द्वेष तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सुखाकडं, तुमच्या जीवनातल्या आनंदाकडं द्वेष तुम्हाला पाहू देत नाही. द्वेष तुम्हाला त्या व्यक्तीच्या चुकांवर लक्ष केंद्रित करायला लावतो आणि द्वेष तुम्हाला एकदम हळूच तुमच्या आनंदापासून, तुमच्या सुखापासून काय करतो माहिती का? दूर घेऊन जातो. हे तुम्हाला कळत देखील नाही, हे समजत देखील नाही. कारण वचन सांगत आहे स्वतःच्या जीवनातील आशीर्वादाकडं द्वेष तुम्हाला पाहू देत नाही. आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं आहे ना, तुम्हाला जर आशीर्वादित जीवन जगायचं आहे ना, तर तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. हे फार मस्त आहे. हे फार चांगलं आहे. आयुष्यात आनंदाची कमतरता ही आपल्या द्वेषामुळे येत असते आणि म्हणून द्वेषाला तुमच्या जीवनामध्ये बिलकुलही थारा देऊ नका. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या कव्हर करणार आहोत आणि मग द्वेषावर कसा विजय मिळवावा ते आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. आपण सर्वजण यावेळेला आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण आपले डोळे बंद